परत एकदा राधे राधे मित्रांनो, मी प्रवीण करगे, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट फायनल सेमिस्टर मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. फायनल सेमिस्टरची सुरुवात एकदम भारी कोटनं झाली पाहिजे, तर वाचून घ्या. आणि रोजच्या सारखा परत एकदा शिंदे मामांचा आशीर्वाद. आपले विक्रांत पाटील मॉक इंटरव्ह्यूची तयारी करताय रे भो, खतरनाक. आणि इंटरव्ह्यू चालू झाला रे भो, वर बसले मस्त पैकी. कोणाचा इंटरव्ह्यू रे भो? अरे बाप रे, कीर्तीचा. ही जास्त असतील कमी बोलती रे भो. हे बघा रे भो, नवीन सेमिस्टरला नवीन बूट, याला म्हणतात बिलिनियर. तर आज दिनांक 13/12/2024 रोजी आपल्यावर 7.5 लाख रुपये कर्ज झाले आहे. प्लस त्या 700 रुपये ऍड करतो. 700 रुपयाचे बुट्ट घेतले. मला वाटलं हा बिलिनियर आहे, हा तर कर्ज बाजार निघाला रे भो. पण इंटरव्ह्यू कसा गेला रे भो? मारला ना. अरे बाप रे, नाशिक गँग एका फ्रेम मध्ये रे भो. यांचं काय म्हणणं आहे आता? यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे रे भो, वाजवा रे. इंटरव्ह्यूच्या दिवशी प्रोफेसर साधना जाता रे भो. सुम्याला काय कॉल सेंटरचा जॉब लागला काय? या आमचे प्लेसमेंट बाबा रे भो कॉलेजचे. यांना जर आशीर्वाद दिला एकदम भारी प्लेसमेंट होती. पहिला आशीर्वाद कोणाला देणार? बापरे, शिंदे तुला लागलं रे पॅकेज. आता मध्ये पॉवर बीआयचे लेक्चर चालू होऊन गेले रे भो. आता मला वाटलं श्रेयाला काहीतरी येतं, पण श्रेयाला काही यायला नाही. आता मध्ये आम्ही मोटिवेशन घ्यायला शिंदे मामाकडे जात होतो रे भो. पण तुम्ही व्ह्यू बघा किती खतरनाक आहे आपल्या कॉलेजमधला. अरे बापरे, 15 मिनिटाचा ब्रेक दिला की मला ऍग्री कॉस्ट पंकज वागला काहीच काम नाही रे भो. चाललो आम्ही कॅन्टीनला चहा प्यायला. मग ही आपली कॅन्टीन रे भो, खतरनाक चहा भेटती अद्रकची. त्यानंतर आमचं इथं जीडी चालून जातो. आणि हो पाय रे भो, योगी साधण्यात दिसतो मला. बाप रे, ऍप्टीचं लेक्चर हे मला काही समजत नाही रे भो. पण हे मला मात्र लगेच समजतं रे भो. कसा झेंडू बनवायचा, कसा गुलाब बनवायचा, कसा कमळ बनवायचा. ए शुभम सानाप, तुला येतं की ऍप्टी? अरे बापरे, या लगेच उत्तर देतो. विजापुरी सरांचं लेक्चर भारी असतं रे भो. त्यात खाया प्यायचं असतं सर्व, म्हणून पोर बिलाय बारीक नजर न पाहता हे पाय. जेवणानंतर भाग्या त्याची इंटर्नशिप मध्ये दुख भरी कहाणी ऐकवतो रे भो. माहिती तू म्हशीला धडकला होता. कोई सरांच्या लेक्चर आज अनिकेत पाटीलचं प्रेझेंटेशन रे भो. त्यात निकेची पोच बघा तुम्ही, सिग्नेचर स्टेप एकदम. तर मित्रांनो, आनंदाची बातमी अशी की आपले नंद डेअरीचे मेंबर वैभव ठाकरे यांची आयडीबीआय बँक मध्ये सिलेक्शन झालंय. तर अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. येऊन पोहोचलो आपण आपल्या रूम मध्ये. तर अशा पाय रे भो, डोक्यावर मोबाईल ठेवून काय करतोय रे भो? तो म्हणतोय आता रील वर नाही, रिअल लाईफ वर फोकस करायचं रे भो. चला बरं आहे भो.